देशात पांढऱ्या दाढीला महत्त्व आलंय। 4 जून नंतर पांढरी दाढी पुन्हा दिल्लीत बसेल। नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होतील असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला। तर काही जण तुतारी वाजवीत मशाली घेऊन धावतील, त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही अशी खोचक टीका शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर उदय सामंत यांनी केली। खाली गाडी पांढरी तिची काळी आहे आणि या देशामध्ये पांढऱ्या गाडीला सध्या महत्व आहे। त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी निर्णय घ्या, 4 जून नंतर पुन्हा एकदा पांढरी गाडी इकडे बसणार आहे। त्याच्यामुळे इथं भूल दाबांना बळी पडू नका। इथं काही चालत नाही, कोणाचं काही चालत नाही। काही लोक तुतारी वाजवतील, काही लोक मशाल घेऊन धावतील, काही लोक अजून काय करतील, काही परिणाम होण्याचा नाही। नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार आहेत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे। आज प्रत्येकानं माझ्या नावानं ही चिठ्ठी खिशामध्ये ठेवली तरी चालेल आणि 4 तारखेला संध्याकाळी मला विचारा कोण पंतप्रधान झालं। त्याच्यामुळे हा आपण विचार केला पाहिजे, कोण आपले प्रश्न सोडवणार आहे। आज एनडीए सरकारनं जी कामं आपल्यासाठी केलेली आहेत, आज आपलं जे अलायन्स आहे त्याचा उमेदवार फायनल झालाय। नरेंद्र मोदी साहेब आमचे उमेदवार आहेत, हे आम्ही जाहीरपणाने सांगतोय।